नमस्कार, मी विक्रम दिगंबर मोरे, राहणार पिंपळगाव बसवंत। माझी 20 एकर द्राक्ष बाग आहेत, त्यात 6-7 एकर फ्लेम ही व्हरायटी आहेत आणि बाकी व्हाईट व्हरायटी आहेत, जम्बो आहे, सुधाकर आहेत, अदर 2-3 व्हरायटी आहेत। मी गेल्या 25 वर्षापासून शेती करतोय। त्याच्यानंतर एक्सपोर्टच्या कामाला मी सुरुवात केली 2001-2 पासून। काही दिवसानंतर मी माझी फर्म आहे गोकुळ मार्गची, तर त्या फर्म मध्ये डोमेस्टिक मार्केटचं काम चालू केलं। तर मी सुरुवातीला फ्लेमच्या बागा लावल्या, तर मला त्याच्यात चांगला रिस्पॉन्स वाटला, तर मग मी ते डोमेस्टिकला विक्री करण्याचं ठरवलं। तर ते मला ग्राहकांच्या पसंतीनुसार ते काम माझं वाढतंच, ते वाढवलंय काम। त्याच्यात ग्राहकांची क्वालिटी होती, त्यांना अपेक्षित होतं की माल क्रंची असणं, साईज असणं, त्याला युनिफॉर्म कलर असणं। तर या गोष्टीला मग आम्ही प्राधान्य दिलं आणि ते काम स्टार्टअप केलं। तर त्याला कसं इम्प्रूव्हमेंट करता येईल यासाठी आम्ही लक्ष घालण्याचं ठरवलं। तर या गोष्टी करीत असताना मग मी ऑटोमायझेशनकडे वळण्याचा प्रयत्न केला। तर मग मी ते बसवलं। तर त्याच्यात मला एकंदरीत असं वाटलं, जे रात्रीचं पाणी द्यायचो मी, तर त्याच्यातून एक तर मी त्या त्रासातून मुक्त झालो आणि ते पाणी मला योग्य पडत नसल्यामुळं माझ्या क्वालिटीवर इफेक्ट व्हायचा। लाईटीचं अडचण असायची, लेबर रात्रीचं काम करायला नाही म्हणायचे। तर मग मी हे मागच्या वर्षी एक ऑटोमायझेशन बसवलं ॲग्रिमेशनचं। तर त्यापासून मला एक ह्या वर्षी तर अजूनच बदल वाटलाय क्वालिटीमध्ये। मला एकतर सर्वात महत्त्वाचं खूप रिलीफ मिळालं का मला घरच्यांना टाइम देता येतोय। माझा मालाचा दर्जा पण यावर्षी त्या तुलनेत बऱ्यापैकी सुधारला। म्हणजे ग्राहकांना आता जस्ट डोमेस्टिकचं मार्केट आम्ही चालू केलंय माल देण्याचं, तर त्याच्यामध्ये ग्राहक पण खुश आहेत। आणि त्या व्यतिरिक्त मी बाहेर कुठेही गेलो तरी मला बागेला पाणी द्यायचंय, खत द्यायचंय, ते माझं एकदम इझिली अवेलेबल होतंय आणि जस्ट हे मी मोबाईलवरून करू शकतोय। मला समजण्याला फार काही टाइम नाही लागलाय। त्यांनी मला समजून सांगितलं का या पद्धतीने हे करायचंय, ही खतं अशी सोडायची किंवा स्प्रेडमध्ये सोडायचे का बल्कमध्ये सोडायचे, त्या हिशोबाने मी ते खतं सोडतोय। यंदाच्या वर्षी माझ्या क्वालिटीत पण मला बराचसा बदल वाटतोय। मुख्यतः मी माझ्या पाण्याचा EC व pH हे दोन्ही पण योग्य करून देतोय। त्याच्यामुळे माझ्या जमिनीची पण पोत सुधारते, मालाचा दर्जा पण वाढतोय। मी तर सुरुवातीला हे बघायला गेलो मार्केटमध्ये की बाहेर देशातल्या अनेक कंपन्यांच्या त्यांचे ऑटोमायझेशन होते, म्हणजे त्यांनी मला प्रात्यक्षिक करून दाखवले, ते मला समजण्याच्या पलीकडे होते। तरी मग मी बघितलं, त्यानंतर मी त्यांची बाकीच्या शेतकऱ्यांकडे बसवलेली युनिट आहेत, तर त्यांच्याकडे बघितलेली सर्व्हिस, त्यांच्याकडे चाललेला त्याचा परफॉर्मन्स ते मला उत्तम वाटलं आणि समजण्यास मला योग्य वाटल्यामुळे मी त्याचा विचार केला। जर आपल्याला गुणवत्तापूर्वक द्राक्ष करायची असेल तर ऑटोमायझेशनची गरज आहे। शेतकऱ्यांनी हे पर्याय म्हणून बघितलं पाहिजे की गरज म्हणून बघितलं पाहिजे। मी तर नक्कीच सांगेल ही गरज म्हणून बघितलं पाहिजे आणि हे नक्की बसवलेलं पाहिजे। पण एक गोष्ट महत्त्वाची, ऑटोमायझेशन म्हणजे ॲग्रिमेशन।